A0 ला A0 इज एनालॉग 0. त्याच्या आतमध्ये ADC असते. काय असतं? ADC. सो हे घेतलं मी इथून A0 पिन आणि इथून आणली आणि इथे नेली A0. हे झालं तुमचं फिजिकल कनेक्शन. बरोबर. पण याने मध्ये पासवर्ड पण लावलाय कुठेतरी. नाही लावलंय, ठीक आहे, लावला तरी चालतं, नाही लावलं. त्याच्यानंतर आता आला कोड. ठीक आहे. कोड मध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे ब्लॉकी कोड. हे बघा इथे मी टच केलं. एक आहे ब्लॉक्स, एक आहे ब्लॉक प्लस टेक्स्ट आणि एक आहे टेक्स्ट. मी जाणार टेक्स्टला. तो विचारतो कंटिन्यू करू का? कंटिन्यू. इथे एक ऑलरेडी एक आधी प्रोग्राम आहे बघा. हा प्रोग्राम कुठला आहे बघितल्यासारखं वाटतोय का तुम्हाला? हा प्रोग्राम कुठला आहे? लिंकिंगचा आहे. तो नको आहे आपल्याला म्हणून याला काढला, याला डिलीट केला आणि राईट क्लिक करून मागाचा प्रोग्राम जो कट केला होता ना तो इथे पेस्ट केला. कळलं? आता हा प्रोग्राम मी इथे पेस्ट केलाय. तो चालतो कसा ते बघायचा. सो मी त्याला स्टार्ट सिम्युलेशन. आता तो इथे इनिशियलाइज करेल आणि इथे खाली तुम्हाला सिरियल मॉनिटर असतो. जरा थोडं एक्सप्लेन करण्यासाठी मी दुसरा एक प्रोग्राम घेऊ का? कारण इथे सिरियल. सो मी काय करतो, हा प्रोग्राम घेतो. प्रोग्राम मी तुम्हाला मत समजवतो आणि मी तुम्हाला सांगतो की सेव्ह ॲज करायला लागतो. बरोबर ना? सेव्ह ॲज. इथे आपण फर्स्ट टाइम केलं ना, इथे फोल्डर नाही बनवलंय ना मी. काय बनवलंय? ठीक आहे, त्या उल्हासनगर आयटीआयच्या याच्यामध्ये A0 आहे. बरोबर ना? A0 म्हणजे कुठलं आहे? मगाशी मी पहिला सकाळी सांगितलं कुठलं काय आहे? A0 इज व्हॉट? एनालॉग. कशाला कनेक्ट केले? व्हेरी गुड. डिफॉल्ट फिरवला. कमी जास्त होतोय? दिसतोय तुम्हाला? आता हा पॉट काढून मी जर समजा LDR लावतो, मला काय करायला लागेल बघा. मला फक्त इथे काय करायला लागेल, पण मला एक व्हॅल्यू बघायची आहे की नक्की याची व्हॅल्यू किती कमी होते. मग कुठे बघायची माहितीये? इथे बघ. इथे इथे दिसते हे ऑन दिसली व्हॅल्यू. आता दोन्ही व्हॅल्यू काय आहे? सेन्सरची व्हॅल्यू 0, आउटपुट पण 0 आहे. बरोबर ना? आता मी वाढवतो. वाढली? अजून मोठं वाढली. आणि आता मी हळूहळू ती फुल केली. किती झाली व्हॅल्यू? झाली 671. ही ADC ची व्हॅल्यू असते. ADC म्हणजे काय?
लिमिट सेन्सरच्या हे आहे. मला त्याला दाखवायचं की ते युजलेस नाही आहे काम करण्याचं फायदा आहे. दुसरे सगळ्यांसाठी जमा करून द्यायचं बरोबर. तर मी 1000 प्रोजेक्ट करू शकतो घरात बसून 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 बसून. हे सगळं कोरोनामध्ये गेलेले धंदे आपल्यामध्ये नव्हते ना काहीतरी 2 वर्ष बरोबर. वेळ नाही घालवायचा. हे सगळं त्यावेळेला नशिबाने सॉफ्टवेअर होतं बॅटरी ते सगळं असं बनवलेलं आहे. चला आपण फर्स्ट टाइम बघितलं नसेल नाही हे नाही बघितलं नाही ना, कारण मी दरवेळेला मी वेगळं काहीतरी शिकवतो. आणि तुम्ही सर्व हुशार असल्यामुळे लेवल 2 आज आहे. मी माझी स्वतःची लेवल बदलली, लेवल 2 केलेलं आहे. तरी आपला वेळ गेला थोडा पण सोडून. सो ऑल ऑफ द स्टोरी हे आहे. आता मी तुम्हाला दाखवतो IoT मध्ये याच्यात काय दाखवतो. आपण हे काय आहे ते दाखवतो. हे वेदर स्टेशन आहे करेक्ट. हे दिसलं तुम्हाला. त्याच्यामध्ये टेम्परेचर, वाईन बेस्ट, वाईन डायरेक्शन, ह्युमिडिटी सगळं दिसतं बरोबर. हे बनवलंय कसं बघा. हे काय आहे इथे. इथे काय आहे. नाही नाही हे नाही. हे काय लिहिलंय आज शिकले ना तुम्ही बरोबर. त्याचे डोळे हे झाले बघा आहे की नाही मॅडम. डिग्रीला तरी बघितलंय काय. आता माझ्या बघा अजून तर माझ्या तरी दाखवलीच नाही. आता मी हे ऑन करतो. काय चाललंय चाललंय की नाही बरोबर. हे सनरेज ह्याला आता मी सिम्युलेट करतो ठीक आहे. आणि व्हर्च्युअल डिझाईन मध्ये दिसले काटे फिरताय. या साईडला राईटला चाललंय बरोबर. या साईडला इकडे चाललंय. आता ही जी बनवलेले आहे ना ते मी नाही बनवले, ते त्या कंपनीने बनवले. पण इंडस्ट्रीमध्ये असं काम चालतं. पहिलं सिम्युलेटरवर काम चालतं, त्याच्यावर सगळं ऑपरेट केलं जातं. आणि हे म्हणजे आपण म्हणतो ना इथे काय आलं वादळ आलं, इथे अंक आलं, इथे तंक आलं, त्याची जी कंट्रोल रूम असते ना डिझास्टर मॅनेजमेंट रूम, तिथे इथे काय चालतं कंट्रोल रूम मध्ये असं असतं की विंड कितीचा असतो. ह्या प्रत्येकाला आता आपण 3 सेन्सर बघितले. तो पॉट बघितला, हे बघितलं, 3 सेन्सर बघितले ना. याच्यामध्ये दुनियाभरचे सेन्सर असतात आणि हे असं दिसतं. आता हे बघा कनेक्शन लॉस झालं कारण त्याचं प्रत्येक वेळेला कनेक्शन्स असतं. त्याला आपल्याला रेग्युलरली कनेक्ट करत राहावं लागतं. परत रिफ्रेश केलं की परत
प्रोजेक्ट बनवायचा होता त्यावेळेस आर्डिनोचा यूज केला. थोडंफार आम्हाला बेसिकली म्हणजे जसं हे फार मोठा फरक असतो आणि खरंच आम्ही लकी आहोत. जसं प्रिन्सिपल सर आम्हाला सकाळी बोलले की तुम्ही लकी आहात, खरंच लकी आहोत की आम्हाला ही संधी तुम्ही दिली शिकण्याची. त्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला स्पेशल थँक्यू. का मालूम नहीं था कि मतलब आर्डिनो जो है तो मतलब कौन से चेंजेस कर सकते हैं, जैसे मतलब कॉम्पोनेंट के चेंजेस करने का और सोच सकते हैं. ये लॉजिकल थिंकिंग होती है ना, मतलब सोचना रहता है कि मतलब हार्डवेयर और सॉफ्टवेयर को दोनों चीज़ कंबाइन करके डिवाइस कॉम्प्लिकेटेड समझना नहीं. और कैसा है कि सबको सीखना चाहिए कि लॉजिकल परफॉर्म करते हैं, लॉजिकल लॉजिक प्रॉपर सोचना चाहिए कि हम क्या चीज़ यूज़ कर रहे हैं, उस टाइम पर हम क्या यूज़ करना चाहिए. और सॉफ्टवेयर में कैसा इस लॉजिक प्रोग्राम के लॉजिकल से कंबाइन और जो रुकना बात है तेरा डाउट्स नहीं क्लियर नहीं किया तो अलग अलग इनपुट आउटपुट होते हैं अभी दिखाया गया होते हैं उनमें भी ऑनलाइन कर सकते हैं तो भरपूर बोलेल का त्याच्याकडे खूप टेक्निकली तो अभी थोड़ा इस बारे में कुछ पता नहीं था. कोडिंग में पहले से हुई थी तो जब सर ने हम लोग आयोडी और कोडिंग के बारे में थोड़ा बहुत बताया, बहुत कुछ बताया, तो थैंक यू सर बिकॉज इट्स रियली अ न्यू अपॉर्चुनिटी फॉर अस एंड इट्स एक्चुअली एक जैसे आपने स्टार्टिंग में हमें बताया कि हम लोग कैसे इंटरनेट में रहते हैं, इंटरनेट की दुनिया में हम लोग बहुत कुछ देखते हैं और सीखते हैं, बट एक पर्सनली गाइड हमें बहुत कम मिलता है. तो आपने जो हमें गाइड दिया नॉट ओनली फॉर लेक्चर पर आपने इसके बारे में हमें बहुत कुछ बताया, उसके लिए थैंक यू सर एंड रियली थैंक यू सर. मैंने पर्सनली काफ़ी वर्कशॉप अटेंड किया 20+ बट इट वॉज वन ऑफ द बेस्ट वर्कशॉप जो मैंने ITI में अटेंड किया. की ज्योत्स्ना मॅडम सारख्या तुम्हाला इन्स्ट्रक्टर्स तुमच्याबरोबर इन्स्ट्रक्टर्स मुंबई SP कॉलेजच्या ITN आहेत आणि नुसतं एज्युकेशन घेऊन होत नाही आहे, ते आपल्यामध्ये रुजवायचं आणि एक इच्छा ठेवायची की बाकी स्टुडंट्सना आपण कसं जास्तीत जास्त देता येईल. तर तुम्ही फार योग्य ठिकाणी आहात. परंतु कधी कधी ऐकायला मिळतं की यूट्यूबवरून शिकलो, तर यूट्यूबवरून शिकण्याच्या भानगड त्याच्यात आपल्याला काम करायचं आहे आणि ते 100 अधिक प्रोजेक्ट जरी तुम्ही केले, त्यांनी सांगितलं आणखी एक मोठं काम आहे ते तुम्हाला परीक्षेनंतर देणार आहे, कारण शेवटी प्रोजेक्ट बनवणं ते सक्सेसफुल करणं हे एक व्यासंग म्हणायचं का व्यसन म्हणायचं, पण तो परीक्षेपूर्वी नाही करायचा आहे. पण परीक्षेला गरजेचं जे आहे आणि तुम्ही परीक्षा दिल्यानंतर जेव्हा बाहेर जा चांगल्या नोकरीसाठी, असं कोणी विचार करू नका इथून बाहेर गेलो की मी धंदा करणार. धंदा करण्यासाठी आधी 2 वर्ष कमीत कमी हार्डशिपची नोकरी करायला पाहिजे. तर नोकरीला जा. मी सकाळी उल्लेख केला, सर्वसाधारण व्यक्तीला जेवढा पगार मिळेल त्याच्या डबल पगार तुम्हाला सुरुवातीला मिळाला पाहिजे, त्याचा आधी पाया आहे. आणि आजचा दिवस एकदम छान आहे आमच्यासाठी, आम्हालाही बरं वाटलेलं आहे. आता आपण सगळ्यांना सर्टिफिकेट्स देऊया.